काम करणार आहे, कष्टाचा मोबदला मिळणार त्याला. कष्टाचा मोबदला त्याला जरूर मिळणार आहे. हे झालं आता आपल्या एकूणच सगळ्यांच्या बाबतीमध्ये, पण सर्वात महत्त्वाचं असतं आपल्याकडे महिला सक्षमीकरणाची जी मोहीम चालवली जाते, महिलांच्या कामाच्या संदर्भात या संहितेमध्ये पूर्वीपेक्षा वेगळा आणि परिवर्तनकारी म्हणता येईल असा कोणता दृष्टिकोन आहे आणि याचा काय फायदा महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने होईल असं वाटतं तुम्हाला? बघा, या कायद्याप्रमाणे ना महिलांना आज सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 7 वाजेपर्यंत फक्त काम करण्याची मुभा होती, कारण त्यांच्या सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून. आज कायद्याप्रमाणे आज त्या लोकांना पण नाईट शिफ्ट जर करायची असेल तर ती त्यांना करण्यासाठी मुभा मिळणार आहे. त्यांच्या नाईट शिफ्ट करत असताना किंवा त्यांना कधीही काम करत असताना त्यांची सुरक्षतेच्या बाबतीमध्ये ज्या काही त्या लिखित दिलेल्या आहेत कायद्याप्रमाणे, त्या सगळ्या त्यांना नियमाप्रमाणे त्या लोकांना द्यावं लागणार आहे. आणि त्यांनाही समान वेतन, म्हणजे जे एखादा पुरुष काम करत असेल त्याच वेतनाप्रमाणे त्याच ह्याच्याप्रमाणे त्यांना त्या काम करण्याचा मोबदला मिळणार आहे. आणि त्यांनाही तीच फॅसिलिटी मिळणार आहे जी एखादा पुरुष समजा रात्री नाईट शिफ्ट करत असेल तर त्या महिलांना पण नाईट शिफ्ट करता येईल. त्यांना पण त्या कामगार कायद्यामध्ये ज्या उपयोजना आहेत त्या सगळ्या मिळण्याचा त्यांना बेनिफिट्स मिळणार आहे. मगाशी आपलं गीग काम